शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. निवृत्तीवेतन कुटुंबीय निवृत्तीवेतनधारकांसाठी आता जगडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं महागाई भत्ता वाढीसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता वाढ कशी मिळणार आहे, किती महिन्याची थकबाकी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, निवृत्तीवेतनधारकांना कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता वाढीसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय वित्त विभागानं निर्गमित केलेला आहे. या अगोदरच राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महागाई भत्ता वाढीचा निर्णय झालेला होता आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना हा निर्णय जो आहे तो प्रस्तावित होता आणि या संदर्भातला शासन निर्णय अखेर निर्गमित झालेला आहे. त्यामुळे निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक जे महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत होते त्यांना आता महागाई भत्ता वाढ जी आहे ती 3% मिळणार आहे. या संदर्भात राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक 1 जुलै 2025 पासून अनुज्ञेय महागाई भत्ता वाढीचा दर 55% वरून 58% सुधारित करण्यात यावा आणि सदर महागाई वाढ दिनांक 1 फेब्रुवारी 2026 पासून रोखीने देण्यात यावी या संदर्भातला आदेश आता देण्यात आलेला आहे. जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं 4 महिन्याचाच फरक जो आहे तो कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना मिळणार आहे. जुलै ते ऑक्टोबर 2025 या काळातील फरक मिळणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यातील जो महागाई भत्ता थकबाकीचा फरक जो आहे या संदर्भात थकबाकीचे आदेश जे आहेत ते स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत. त्यामुळं आता 4 महिन्याच्या थकबाकीवरच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना समाधान मानावं लागणार आहे. उर्वरित जी थकबाकी आहेत, महिन्यांची जी थकबाकी जी आहे ती त्या संदर्भातले आदेश निर्गमित होण्याची आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. यानुसार या संदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. महागाई भत्ता वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी म्हणजे यथास्थिती अधिदान व लेखाधिकारी, मुंबई कोषागार अधिकारी यांच्या राहील अशाही सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि हा आदेश जो आहे तो ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू झालेली आहे अशा मान्यताप्राप्त, अनुदानित प्राप्त शैक्षणिक संस्था, शासकीय महाविद्यालय, निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना हा निर्णय लागू असणार आहे. त्यामुळे निश्चितच कुटुंब निवृत्तीवेतनधारक जे आहेत ते ज्या निर्णयाची वाट पाहत होते तो निर्णय अखेर आता घेण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितच महागाई भत्ता आता 55% वरून 58% करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही होती निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या विषयीची आनंदाची बातमी. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न नक्की कमेंट करा. धन्यवाद.